नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपले मनपूर्वक स्वागत करते। सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा नीलम टॉक शो सुरू केला आणि खरंच अभिमान वाटतो की आमच्या साताऱ्यात खरेच हिरे आहेत। जगाला बदलण्याची ताकद पत्रकारितेत आहे, म्हणून हे दोघं उभयंता या क्षेत्रामध्ये उतरले। बस नाम ही काफी है। स्वाभिमानी पत्रकार शैलेंद्र पाटील, लोकमतच्या उपसंपादिका हुशार कर्तव्यनिष्ठ प्रगती जाधव पाटील, या दोघांचा जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। नीलम टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आणि खरंच मला प्रचंड आनंद होतोय की मी शब्दातच सांगू शकत नाही, कारण ते शब्द तुमच्याकडेच आहेत। एवढी म्हणजे सरस्वतीची गणेशाची एवढी तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहे की असं विचार पडतो की कसं काय लिहितात। म्हणजे मॅडमचं तर लिखाण म्हणजे एक विषय। आधी मला मॅडमचं एवढं प्रचंड कौतुक करायचंय, कारण या क्षेत्रात भरपूर पुरुष असतात पण एकमेव मॅडम आहेत सातारा जिल्ह्यातला। सातारा जिल्ह्यात म्हणजे कसं काय एवढी पत्रकारिता, एवढे डॅशिंग व्यक्तिमत्व की घाबरणार नाही, काय नाही, सडेतोड लिखाण असतं त्यांचं आणि खरंच खूप कौतुक आहे मॅडम आणि मनापासून आनंद होतोय। आणि एक सांगायचं म्हणजे दोघंही मला पत्रकारितेच्या कोर्समध्ये शिकवायला होते, त्यामुळे गुरु आणि शिष्य म्हणजे असं प्रचंड मनात भीती आहे आणि मी परीक्षेला बसली आहे आणि दोघं आता मला पास करणार की नापास करणार ते ठरवणार आहे। तर आधी सुरुवातीला मला सांगा, आता म्हणजे ज्या तुम्ही बातम्या लिहिताय गेले वर्षभर, कोरोना ती आप देखी असते, म्हणजे आपको देखी असते, पण ज्यावेळेस आप भीती असते, ज्यावेळेस आपण तो लिहितो, म्हणजे दुसऱ्यांचं लिहिताना ते खूप सोपं असतं, पण ज्यावेळेस आपण त्यातून जातो ते सांगा तुम्ही, की कारण आता जो कोरोना बाहेर आहे तो आज तुमच्या घरात आला, तुम्ही दोघं पॉझिटिव्ह, तुमची मुलगी पॉझिटिव्ह, म्हणजे लोकांच्या मनात इतका एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आले की आयुष्य संपलं। एवढे नैराश्य आहे, एवढं ताण आहे मनावर सगळ्यांच्या, एवढी प्रचंड भीती आहे, त्यातून कोरोनातून तुम्ही कसे बाहेर पडले? नाही, एकतर माध्यमात काम करत असल्यामुळे वर्षभरामध्ये कोरोना इतका झाला होता, रिपोर्ट पॉझिटिव्ह आले हे मला समजल्यानंतर मला तर काही तसं फार टेन्शन असं वाटलं नाही। ठीक आहे, सर्दी ताप होतो तसं कोरोना झाला, सर्दी ताप मध्ये काळजी घेतली तर बरं होतं, तसं कोरोनामध्ये काळजी घेतली तर बरं होतं। माझ्या दृष्टीनं इतकं सहज तो कोरोना होता आणि 1-2 दिवस फक्तच आम्ही झोपून काढले असेल, नाहीतर घरात आम्ही काम करत होतो, बातमीदारी करत होतो, रिपोर्टिंग आमचं घरातून चालू होतं, ऑनलाईन चालू होतं आणि बाकी मग इतर वेळ घरातली कामं करण्यात, घरामध्ये लॅपटॉपवरती पिक्चर बघण्यामध्ये आम्ही कोरोना एन्जॉय केला। अच्छा, म्हणजे लिखाण तुमचं चालूच होतं, म्हणजे पत्रकारितेने बळ दिलं तुम्हाला की कोरोनातून बाहेर पडायला। म्हणजे हे जसं सांगत होते की पहिले 2 दिवस तर आम्ही म्हणजे ऑलमोस्ट अनकॉन्शियस असल्यासारखं किंवा पूर्ण शक्ती सगळे त्राण गेल्यासारखं असे पहिले 2 दिवस झाले, पण तिसऱ्या दिवशी असं वाटायला लागलं की आपल्या आयुष्यातले 48 तास आपण असेच वाया घालवले।
म्हणजे बाहेर इतकं मोठं युद्ध सुरू आहे आणि आपण इतकं कसं काय गंतून पडलं. सो 2 दिवसांनी मी मात्र ऑफिसला फोन करून मी परमिशन घेतली की सर मला फारच अस्वस्थ होते आणि मी जर अशीच राहिले तर मला माहिती नाही माझं काय होईल, तर मग मी लिखाण सुरू करू का. ऑफिस पण म्हणजे त्यांना ते स्पिरिट माझं आवडलं. खूप रेडीली त्यांनी सांगितलं की जर तुम्ही काही वेगळं करताय आणि जर तुम्हाला त्याच्यातून शक्य असेल तरच तुमची प्रकृती सांभाळली. पण मला असं वाटतं की कोरोनावर फाईट करायला किंवा मात करायला जर्नलिझमच मला फार उपयोगाचं पडलं. कारण रोज दिवसभरात 1-2-3 जणांशी बोलणं, त्यांचे वेगळे एक्सपिरियन्स असणं आणि कोरोनाच्या वेगवेगळ्या ॲस्पेक्टनं बातम्या करणं. आणि ते तुम्ही मगाशी म्हटलात तसं की आपबीती जेव्हा असती ना त्यावेळी आणखीन तडफेनं माणूस ती सगळं ध्यान लागतो. म्हणजे शासकीय यंत्रणेतले काही नकोच असतील तर ते सुद्धा ज्यावेळी मला झालं आणि मला जवळपास 2 दिवस मला तपासणी करायला फिरायला लागलं. मी कुठेही सांगितलं नाही की मी लोकमतची पत्रकार आहे. कदाचित ते सांगितलं असतं तर खूप इझिली मला लगेच माझ्या टेस्ट झाल्या असत्या. पण कॉमन मॅनचं काय दुखणं आहे इथपासून ते अगदी कोविडमुक्त झाल्यानंतर पोस्ट कोविडचं मी काय काळजी घेतली हे सगळं लिखाणाला बळ कदाचित त्या कोरोनाच्या पॉझिटिव्हिटीनंच दिलं असं मला वाटतं. हेच तर कौतुक आहे. कारण त्या म्हणल्या कॉमन मॅन म्हणजे खरंच म्हणजे त्या ह्याच्यावर तुम्हाला खरंच मिळत आलं असतं. पण नाही हे तर म्हणून आम्ही त्यावर मात केली असं नाहीये. कुठलाही माणूस असू दे त्याच्या कामामध्ये तो जर गुंतून राहिला ना तर कोरोनाचं फार टेन्शन काळजी घ्यायला पाहिजे मात्र आवश्यक आहे. म्हणजे त्याच्याकडे लाईट बघून चालणार नाहीये. अगदी तापामध्ये सुद्धा किंवा निमोनियामध्ये सुद्धा तुम्ही काळजी घेतली तर बरं होतं. तर निमोनियात सुद्धा माणसं दगावलेली आहेत. त्यामुळं कोरोना हा काय आणखी वेगळा आजार आलाय. त्याचं नाव वेगळं आहे पण तो निमोनियाचाच भाग आहे. म्हणजे तुम्ही सांगा कसं जगायचं रडत रडत ती गाणं म्हणा मंगेश पाडगावकरांची कविता आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जगला म्हणजे की आहे ती परिस्थिती स्वीकारायची आणि त्याला सामोरे जायचं. पत्रकारिता का वाटलं या क्षेत्रात जावं तुम्हाला दोघांना पण? मला ज्या क्षेत्रामध्ये फार महिला नाही अशा क्षेत्रात जायचं होतं. माझं पहिलं स्वप्न डिफेन्स ऑफिसर होणं होतं. पण एक छोटा अपघात झाला आणि माझं ते स्वप्न भंगलं कारण मला नाही तिथं जाता आलं. पण मग मी असं ठरवलं होतं की साताऱ्यात असं काम करायचं जिथं फार गर्दी असणार नाही आणि जिथं आपण पायोनियर असू एखाद्या क्षेत्राचं. आणि ते तसं झालं. गेली 20 वर्ष मी साताऱ्यात पत्रकारिता करते आणि मला असं वाटतं की तुमच्यासारख्या काही चांगल्या मैत्रिणी आहेत ज्या असं शब्दाचं बळ देत असतात आणि थोडं अन्याय झाला किंवा अन्याय दूर करण्यासाठी असं नाही मी म्हणणार पण येस समाजातल्या कुठल्याही घटकापर्यंत थेट पोहोचण्याचं जे काम आहे ते पत्रकारिता करतं असं मला वाटतं. म्हणजे अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत कुठल्याही ठिकाणी मुक्त वावरून आपण तिथले हार्टबीट्स शोधून काढू शकतो. मला वाटतं हे एक एनर्जी होती ज्याच्यामुळे मला त्यावेळी तो एक स्ट्रायकिंग फोर्स होता की नाही आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला इतरांपेक्षा वेगळं करायचं. म्हणजे कुठल्याही फील्ड असो आपण तिथं जाऊ. मी दिल्ली सेंट्रल स्कूलला शिकली. हेच तुम्हाला विचारायचे की इंग्लिश मिडियमच्या असताना एवढं मराठी शब्दकोश एवढा कुठून म्हणजे कसं जमतं. म्हणजे मी आधी पण म्हणले की एक अशी बातमी नाहीये की तुम्ही त्या विषयावर लिहिलंच नाहीये. म्हणजे असं विशेष वाटतं की आता यांना विचारावं आता कोणता राहिलाय का विषय असं म्हणजे खरंच असं वाटतं की अरे कोणता विषयच नाही राहिला असंच झालंय ते. पण एवढं इंग्लिश मिडियमच्या असताना मराठीत लिहिणं फार अवघड असतं. हे कसं काय जमवलं कसं काय हे शब्दकोश कुठून हे सगळं साठलेलं होतं? ऍक्च्युली 11वीत असताना मला काही चांगले मित्र मैत्रिणी भेटले ज्यांनी थोडं वाचनाची आवड मला लावली आणि 12वीच्या परीक्षा संपल्याच्या आणि मी लगेच अजिंक्य एक्सप्रेस म्हणून एक छोटंसं न्यूजपेपर होतं तिथं मी कामाला सुरुवात केली. तिथं जे काही लोक होते तिथं जे काही माझे सहकारी होते तर ते खूप कन्फ्यूज असायचे की अरे हिला शिकवायचं कसं. कारण एक तर मुलगी आणि त्यात परत पत्रकारिता शिकायला आली बाकी हे सगळे माझ्यापेक्षा सिनियर. सो मग आम्ही असं केलं की तुम्ही माझं काही चुकलं मला चॉकलेट्स फार आवडतं भयंकर म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. सो आम्ही अशी पैस लावली की माझं काही चुकलं तर मी तुम्हाला एक चॉकलेट देणार. आणि इतकं पेनफुल होतं ना की त्यावेळी पण एखादं चॉकलेट आपल्या ह्याच्यातलं द्यायचं. सो मग ते एक होतं की आम्हाला ते चॉकलेट मला कोणाला द्यायला नाही लागलं पाहिजे. मग जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित लिहिणं त्याच्यासाठी काही वाचन करणं आणि जसं जसं वाचत गेले तसं मला काहीतरी चांगली भाषा समजत गेली काही चांगले लाईन्स समजत गेल्या आणि मग त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट वाढला. कारण इथं आल्यानंतर आव्हान आणि आवाहन या शब्दांमधले सुद्धा मला फरक माहिती नव्हते आणि लोक हसायचे मला. म्हणजे ते आव्हान वेगळं असतं आवाहन वेगळं असतं.
पण मग नंतर असं झालं की ओके, मला त्या लँग्वेज कळायला लागली, मला ते लक्षात यायला लागलं. अजूनही मी असं नाही म्हणणार की माझं मराठी फार चांगलं आहे, फार परफेक्ट आहे. नाही हो, असं म्हणणारच नाही मराठी चांगलं. म्हणजे ते सगळ्यांनी वाचलं, म्हणजे सगळे सातारे म्हणजे सगळे लोक तुमचे फॅन असतील की आवडते पत्रकार म्हणजे लेडीज म्हणजे शक्यच नाही हो एवढं पडखर. म्हणजे इतकं भीती असते एक मनाला की आज मी लिहितीये तर उद्या याचं काय रिझल्ट काय येणार आहे, माझ्या परिवाराला धोका असणार आहे, मला आमिष दाखवलं जाणार आहे, किंवा मी माझी नोकरी पण जाण्याची शक्यता आहे, किंवा मला सातारा पण सोडायला लागणार आहे. मग असं दोघांचं एवढं पडखड आणि म्हणजे तलवारीला धार हाडाचे पत्रकार दोघं पण. तर सर तुम्ही काय सांगताल त्यावर की तुमची सुरुवात म्हणजे तुमच्या वडिलांचे संस्कार होते की 5 वर्तमानपत्र तुमचे त्यावेळेस तुमच्या घरी येत होते, आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की या क्षेत्रात जगाला बदलण्याची ताकद आहे, मग तुम्ही कसं काय हा प्रवास सुरू केला पत्रकारितेचा? मी 90 पासून नरेंद्र दाभोळकरांबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करतो. अगदी डॉक्टरांचा खून व्हायच्या 2 दिवस आधीपर्यंत मी त्यांच्याबरोबर. 19 मध्ये काम करत असताना पत्रकारितेची एक ताकद म्हणजे समाज परिवर्तन आपण करतो, तर त्यावेळेला एक हत्यार, एक ताकदवान हत्यार कुठलं आहे तर ते पत्रकारिता हे एक आहे. लोकप्रतिनिधी हे एक चांगलं मोठं ताकदवर आहे, पण आपण तिथं जाऊ का, आपल्याला ते शक्य आहे का? तर पत्रकारिता हे सर्वसामान्यांना सुद्धा बळ देणारं आणि चांगलं हत्यार आहे, आणि ते लोकशाहीतलं भक्कम हत्यार आहे. त्याचा योग्य वापर केला आणि म्हणून ते हत्यार मी उचललं. पण पहिल्यापासूनच घरामध्ये भरपूर 5 पेपर मी म्हटलं ना, शनिवार रविवार माझ्या घरामध्ये 5 पेपर असायचे. त्यामुळे पेपर वाचायची आवड होती. महाराष्ट्र टाइम्स दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्र टाइम्स 75 पैसे किंमत होती महाराष्ट्र. मुंबईतून प्रिंट व्हायचा तर तो दुसऱ्या दिवशी कालचा यायचा आज. त्यावेळेपासून महाराष्ट्र टाइम्स वाचायची सवय, आणि टाइम्स लेखनाचा आणि म्हटलं थोडा प्रभाव होताच. आणि ग्रॅज्युएशन पास व्हायचं होतं त्यावेळेला, पुढं करिअर काय करायचं असं आम्ही मित्रमंडळ असं मी बसलो होतो 4-5 जण की तू काय रे होणार, तू काय करणार. तर आता 2 महिन्यामध्ये ग्रॅज्युएशन फायनल परीक्षा आहे आणि त्यानंतर 2 महिन्यामध्ये रिझल्ट. तर मी असं ठरवलं होतं की माझा फर्स्ट चॉईस असेल की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा फुल टाइम कार्यकर्ता व्हायचा आणि समाजसेवा करायची. नंतर दुसरा चॉईस असेल की पत्रकार व्हायचं. आणि काय कोणास ग्रॅज्युएशन म्हणजे रिझल्ट लागायचा होता आणि मला पुढारीमध्ये संधी मिळाली आणि मी त्या संधीची सुरुवात. पुढारी आणि सकाळ पेपरला पण सर तुम्ही? पुढारीला मी माझी सुरुवात पुढारीमध्ये झाली. 6 वर्ष सुरुवातीला मी 1 वर्ष पुढारीमध्ये गेलं. तिथल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार विलास माने यांचं मार्गदर्शन होतं आणि आशीर्वाद होते. त्यांच्यामुळे मी जर्नलिझम केलं शिवाजी विद्यापीठामध्ये, आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम केल्यानंतर पुन्हा मी पुढारीत जॉईन झालो 2004 पर्यंत. आणि 2004ला मग जरा थोडं स्टाईल, कारण शेवटी प्रत्येक दैनिकाची एक स्टाईल आहे आणि तेच झाल्यानंतर असं वाटतं की बस की आता आणखी काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याला. आणि मग 2004ला मी सकाळला जॉईन, आणि 2000 मी 18 पर्यंत सकाळ होतो. आणि आता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये मी PTVला जॉईन होतो. प्रतिनिधी सातारा जिल्ह्याचे? मी सातारा जिल्ह्याचा आहे, मी PTIचा सातारा जिल्हा. आणि मॅडम ज्यावेळेस तुम्ही पत्रकारिता सुरू केली, मग आता त्यावेळेस तर ठीक होतं लग्नाच्या आधी, लग्नानंतर आपली जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळत किंवा व्यवसायानिमित्त बाहेर जाणं, हे सगळं कसं मॅनेज करतात की मुलींना सांभाळायचं, घरातली आपल्या कामं किंवा तारेवरची कसरतच होत असणार ही तुमची करताना, म्हणजे सोपं नाही हे क्षेत्र. असं महिलांसाठी तर हे नाहीच म्हणलं तरी चालेल, तरी त्यात तुम्ही म्हणत असं की केलं तुम्ही की काहीतरी वेगळं करायचं, यात तुम्ही उतरला, खूप छान काम करताय. म्हणजे इसं मॅनेज कसं करतात? एकतर फॅमिली सपोर्ट हा या सगळ्या ह्याचा बेस आहे. माझं माहेर सासर सातारात असल्यामुळं माझ्या मुलींची जबाबदारी कायम माझ्या पालकांनी घेतली. माझ्या आई वडिलांकडे माझ्या मुली वाटल्या, आणि इकडची म्हणजे सासरची जी काही जबाबदारी होती ती एकतर शैलेंद्र आहेत, सासूबाई आहेत, आणि बाकी आमचे जे काही पाहुणे आणि गोतावळ आहेत, तर त्यांनी मला कायम तो एक स्पेस दिला. म्हणजे आपल्याकडे असतं ना की नाही सून आहे मग ती या कार्यक्रमाला आली पाहिजे, ती अशाच ड्रेसमध्ये आली पाहिजे, ती अशाच अटायरमध्ये आली पाहिजे. आमच्याकडं माझ्या कुठल्याच नातेवाईकांनी मला कधीच ते प्रेशर दिलं नाही की तू नाही का साडी नेसूनच आलं पाहिजे, म्हणजे लग्न आहे तर तू साडीच नेसली पाहिजे, असं काही त्यांनी ठेवलं नाही.
म्हणजे त्या बाबतीत मी खूप लकी होते की मला बाहेरचं असं तसं मिळत गेलं आणि थोडंफार ॲडजस्टमेंट्स होत्या. आणि मी कायम सांगते की माझ्या आईमुळं मला अजूनही या क्षेत्रामध्ये इतक्या मुक्तपणे वावरता येते. कारण बॅक ऑफ द माइंड असं असतं की ओके पोरी तिच्याकडे आहेत, त्या सेफ आहेत, ती तिची काळजी घेते आणि म्हणून मग बाहेर फिरणं, बाहेरची कामं करणं हे मला जमू शकतं. सर, अजिंक्य ताऱ्याचा विकास आणि कास पठाराचं लोकसंग्रह म्हणजे लोकांच्या सहवासातून तुम्ही जे काम मोठ्या मोलाचं केलं ते कशी काय आयडिया तुमच्या डोक्यात आली की आपण करू शकतो? कसं काय सुचलं? म्हणजे 2014 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात तो दिवस होता आणि आज बातमी काय करायची म्हणजे आदल्या दिवशी उद्या 1 तारखेचा अंगणी येणार 1 जानेवारी. तर अजिंक्य ताऱ्याचा विषय माझ्या डोक्यामध्ये सहज आला आणि मी तो मांडला की एवढं मोठं त्याला इतिहास आहे. शिवाजी महाराज त्या ठिकाणी राहिलेले आहेत, स्वराज्याची 4थी राजधानी आहे आणि त्या राजधानीचा किल्ला असा पडलेला, त्यावर झाडं उगवलेली आणि कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आपण नुसती परंपरा सांगायची, नुसतं जय हो म्हणायचं आणि किल्ल्यावरती मग दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर्स आणि त्याकडे बघायला कोणीच नाही. आणि त्या तडफ्यातून मी ती बातमी मांडली की हे खरं करायला पाहिजे. 2-4 दिवस गेले आणि एकाचा फोन त्यावेळेस आमच्या वरिष्ठांना आला की अरे कुणीतरी करायला पाहिजे तुम्ही म्हणताय, सकाळच का करत नाही? तोपर्यंत आणखीन कुणीतरी भेटायला ग्रस्त आले. ते पण म्हणले की मला वाटतं संभाजीराव पाटणे आले होते, डॉक्टर अविनाश पवार आले होते की कुणीतरी व्हायला पाहिजे, कोण होणार पुढं? तर मग सकाळच होते ना पुढं, आम्ही येतो तुमच्या बरोबर. आणि मग असं 3-4-5 जण असं बोलायला लागल्यानंतर मग शेवटी माने म्हणले वाटलं की चला आपण हे करू शकतो. म्हणजे तिथं काही पैसे खर्च करायचे नाही, लोक सहभाग करायचा आहे. आपण लोकांना आवाहन केलं तर सकाळच्या आव्हानाला लोक प्रतिसाद देतील आणि श्रमदान करायचं. तिथं काही आपल्याला वर्गणी गोळा करायची नाही किंवा तिथं काही ताजमहल बांधायचं नाही, पण जे काही स्वच्छता होईल, बाकी सगळ्या गोष्टी होतील तर ते श्रमदानातून होतील. अशा पद्धतीने एक चळवळ म्हणून सुरू झालं. पहिल्या मिटिंगला 7 माणसं होती, दुसऱ्या मिटिंगला 14 झाली. त्यानंतर रविवारी श्रमदान करू म्हणून ठरलं, आठवड्यातनं 1 दिवस करायचं. मग त्यावेळेला 12 माणसं आली आणि असं करत 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 सलग 4 महिने रोज कमीत कमी 300-400 माणसं श्रमदान करत होती आणि रविवारी 750-800-1000 लोक श्रमदान करत होते अजिंक्य ताऱ्यावर. आणि त्यावेळेला जे काही म्हणजे आम्हाला पूर्णपणे कल्पना होती ऑफिसला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा की अजिंक्य तारा स्वच्छ करणं हे काय खवची गोष्ट नाही. तो अजिंक्य तारा, त्याचं नावच अजिंक्य आहे, तो आपल्याला जिंकता येणारा नाही. पण किमान लोकांना आपण तिथं जी काही 20,000 माणसं 4 महिन्यामध्ये येऊन गेली, त्या 20,000 लोकांना जरी एवढी सवय लागली की अरे असं आपण चांगल्या ठिकाणी जातो, ऐतिहासिक ठिकाणी जातो, पर्यटन ठिकाणी जातो, प्लास्टिकचा गज नाही टाकायचा, कोल्ड्रिंकची बाटली आपण इथं नाही टाकायची, एवढा संस्कार जरी आपण देऊ शकलो तरी खूप झालं. आणि लोकांच्याकडे श्रम आहे, ते श्रमाची ताकद आहे, त्या श्रमाचा एक संस्कार आहे, तो लोकांवरती व्हावा. आणि त्या पद्धतीने झालं. अजिंक्य ताऱ्यावर आता 2 तळी, जी आत्ताची तळी भरलेली दिसतात किल्ल्यावरची दोन्ही, ती सकाळच्या त्यावेळेला जो श्रमदानाचं आवाहन केलं होतं, जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी येऊन श्रमदान केलं आणि त्या तळ्यांचे दुरुस्तीचे आराखडे तयार केले. ते आराखडे त्यांनी सकाळमध्ये आणून दिले. आम्ही ते त्यावेळेचे कलेक्टर रामास्वामींना दिले आणि रामास्वामींनी पर्यटन विकास मधून जगदीश पाटील जे पूर्वी झेडपीला कलेक्टर होते, झेडपीला सीओ होते, ते पर्यटन विकास महामंडळाचे सीईओ त्यावेळेला होते. त्यांनी तिथनं निधी दिला की अरे चांगलं काम करता येतं, हे पर्यटन विकास मंडळ घ्या. आणि किल्ल्यावरची जी आज 2 तळ्यांमध्ये जे पाणी साठलेलं दिसतं त्याचं निव्वळ त्या कर्मचाऱ्यांचं म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यालाही वाटतं की सुट्टी दिवशी जाऊन आपण श्रमदान करावं आणि हेच बळ आहे. त्या पद्धतीनं ती मोहीम सुरू झाली आणि एका विशिष्ट टप्प्यावरती ती, कारण शेवटी ते किती दिवस थांबणार, आता ती लोक चळवळ झाली, लोकांनी ती चळवळ हातात घेतली. त्यामध्ये सकाळ असेल का नसेल माहीत नाही, मी आहे नाही माहीत नाही, पण आता लोक हजारो शेकडो लोक रोज किल्ल्यावरती फिरायला जात आहेत, झाडाला पाणी घालतायत, कोण बाटलीतनं पाणी घेऊन येतो, कोण कॅन मधनं येतो. शनिवार रविवार कुठला ग्रुप 300 रुपये टँकर स्पॉन्सर करतो, किल्ल्यावरच्या झाडांना पाणी घालतो. आज तिथं रस्त्याकडेला काही झाडं लागलेत, कुणी काही चुकीचं करत असेल तर लगेच लोक टोकतात. तर हा लोकांमध्ये अवेअरनेस वाढवण्याचाच एक प्रकार आहे आणि तो अवेअरनेस वाढतोय आणि हे एक चांगलं चित्र आहे. सर, यासाठी पुरस्कार पण तुम्हाला मिळालेला ना?
होता होतो नानासाहेब परवडेकर नानासाहेब परवडेकरांच्या नावानं राज्य शासनाचा तो पुरस्कार होता, तो मिळाला. पण आणखी तो पुरस्कार परत फेलोशिप कास्टवर पण तुम्ही लिहिलेलं त्याचे त्याबद्दल सांगा, लोकांना समजलं निसर्ग पाहिजे. अभ्यास हा माझा आवडीचा विषय आहे आणि कास्टचा मोह असा सातारकर अस्तित्वात नाही की ज्याला कास्टचा मोह नाही. जर सातारकर कोण म्हणत आहे मी सातारकर पण मला कास्ट नाही आवडत, तर तो सातारकर नाही. मग कास्टचा मोह आणि कास्टवरचा प्रेम आमच्यामध्ये ते रक्तामध्येच आहे. आणि त्यावेळेला सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट नवी दिल्लीची संस्था आहे, तर त्यांची एक फेलोशिप होती आणि त्यासाठी मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. तर ते म्हणाले तुम्ही काय करणार, तर मी जागतिक वारसा स्थळ आणि त्याच्या जवळच्या शहरांचा शाश्वत विकास असं थोडंसं लांबलचक वाटेल ते, पण खूप सोपा विषय आहे की कास हे जागतिक वारसा स्थळ आणि त्या जवळचं शहर म्हणजे कुठलं सातारा, तर त्या शहराचा विकास कसा करणार. इथं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं करून त्या कासच्या शेजारी तुम्ही शहर असं दाखवणार आहे का की आमचं कास निसर्ग आणि आमचं सिमेंटचं जंगल, ते नाही. तर ते कसं विकास व्हायला पाहिजे, तो शाश्वत व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने मी ती मांडणी केली आणि ती फेलोशिप मिळाली. खूप चांगलं. म्हणजे आणि पुरस्काराचं तुम्हाला विचारलं तसं मॅडमला तर काय विचारायलाच नको, कारण एवढे पुरस्कार मिळाले असणार आहे की सगळं म्हणजे असं तुमचं घर भरलेलं असेल दोघांचे पुरस्कार आहे. पण असं कसं डोहायला लागलं दुसऱ्या मुलीच्या गरोदरपणात असले डोहाळे, आणि सर तुम्ही पण चोचले पुरवले ते, म्हणजे विशेषच आहे की पोटातल्या मुलीसह स्ट्रिंग, आणि त्याच्यासाठी भारतातला पण तुम्हाला बेस्ट स्टोरीचे मिळाले ना पुरस्कार, लाडली. आणि लाडलीचे तर 3 पुरस्कार, म्हणजे महाराष्ट्रातल्या पहिल्याच आहेत मॅडम की त्यांना लाडली पुरस्कार 3 वेळा मिळालाय, पहिल्या पत्रकार आहेत. म्हणजे जेवढं खरंच कौतुक तर शब्दच नाही, पण त्याबद्दल तुम्ही सांगा मला, म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला की कसं काय ते मनात तो विचारच कसा आला. एक तर म्हणजे गरोदर म्हणले की 7व्या-8व्या महिन्यात एवढी काळजी घेतली जाते, आणि यात मॅडम जाते तिथं त्या मोहिमेला, काही सोपं नाही ना. म्हणजे कसं, म्हणजे तिथं काय कशी वेळ असेल काहीच सांगता येत नाही. आणि हे डेअरिंग आलं कुठून, म्हणजे लेखणीत तर आहे पण हे प्रत्यक्ष स्वतः जाऊन करायचं हे सोपं नाही ना. ऍक्च्युली ते असंच होतं की वुमन एम्पॉवरमेंट आणि या सगळ्या अनुषंगाने आम्ही कायम लिहित आलोय. पण जेव्हा आपल्यावर जसं काही वेळ येतो तर मग आपण थोडं कुटुंब म्हणून काळजी करतो. दुसऱ्यांदा जेव्हा आपण आपल्याकडं गुड न्यूज आहे हे कळणार, मी पहिल्यांदा फोन वर्षाताईंना केला आणि वर्षाताई पण अगदी नॉर्मल नाही का, अरे वा छान छान छान. म्हटलं छान 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 नाही, एक लडकी अभियानाच्या वतीने म्हटलं आता आपल्याला इथं स्टिंग ऑपरेशन करायचं, आपल्याला शोधून काढायचं आहे तर कोण कोण बघतंय. तर म्हटलं तू आधी घरातल्यांशी बोल. मग घरातल्यांना म्हटलं सांगायचंच नाही आता आपण काय करतो ते, फक्त म्हटलं नवऱ्याला सांगायचं, कारण शैलेंद्रला तो सेन्स आहे की आपण थोडं सोशली पण या अर्थानं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. सो आम्ही त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं ताई माझी तयारी आहे. अगदी 4थ्या महिन्यापासून आम्ही कर्नाटक आणि म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे तिथं जिथं काही होतं, ॲक्च्युली हेल्पलाईनला काही तक्रारी यायच्या आणि मग त्या तक्रारींचा अभ्यास करायचा आणि मग आम्ही तिथं जायचो, असं आमचं ते प्लॅन होतं. सो कर्नाटक साईडला गेलो, 2 दिवस आम्ही कर्नाटक बॉर्डरवर फिरत होतो. पण मग त्यावेळी असं लक्षात आलं की आपलं आणि त्यांचं लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. त्यांचं ज्या पद्धतीनं ते बोलतात, त्यांच्या बोलण्याची गेलं आणि आपली ही फरक पडत होता. त्यामुळे आम्ही एखाद्या डॉक्टरला सांगितलं की आम्ही तुमच्याच भागातले, तर तो डॉक्टर म्हणायचा नाही आम्ही करतच नाही, म्हणजे जरी चेक करत असलं, कारण त्याला ती भाषा कळायची. सो जेव्हा आम्ही नाशिक मालेगावच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आणि त्या थोड्या स्क्रुटनाइज केल्या आणि मग वर्षाताई म्हटल्या की आपण एकदा हे नाशिकचं पण बघूया. मी म्हटलं चालतं. घरी आम्ही असंच सांगितलं की एक ऑफिसचा दौरा आहे आणि मी दिवसभर ऑफिसच्या कामात असेल, पण मग हे सगळे तिथं कुठंतरी फिरतील असं म्हणून मग न्यासा म्हणजे मोठी मुलगी शैलेंद्र मी असं आम्ही तिथं घराच्या बाहेर पडून आदल्या दिवशी आम्ही जाऊन आणि तिथल्या रिक्षामध्ये एक रिक्षा हायर केली आणि आम्ही त्या माणसाशी गप्पा मारत होतो. आणि ते गप्पा मारण्याचं कारण की आपल्याला थोडा तो हेल लक्षात यावा की कुठल्या भाषेत आपण बोललं पाहिजे, इथं आजूबाजूची गावं कुठली आहेत, म्हणजे सटाणा म्हणून एक तिथं गाव होतं, ते गाव का सांगायचं, हे सगळं आम्ही अभ्यास केला. आणि मग आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितलं की मुलगी आहे. आम्हाला म्हणजे मला असं वाटलं जेव्हा आत आम्ही गेलो हे करायला, एका डॉक्टरने आम्हाला चिठ्ठी लिहून दिली की तुम्ही ह्यांच्याकडे जाऊन तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. आणि आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो तर रेकॉर्डर माझ्याबरोबर होतं, मोबाईलमध्ये मी ते जे काही आहे ते रेकॉर्ड करणं अपेक्षित होतं. मग ओढणी आणि मोबाईल ठेवून
मी आत गेले आणि मला असं वाटत होतं उगीच की रेकॉर्ड नाही झालं तर रेकॉर्ड नाही झालं तर कैलास जाधव म्हणून जे वर्षाताईंचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडं रेकॉर्डर होता, शैला जाधव आहे त्यांच्याकडं पण रेकॉर्डिंग सुरू होतं. पण मला असं होतं की नाही, मी पण ते रेकॉर्ड केलं पाहिजे. चुकून त्या दोघांच्या ह्याच्यात काही गडबडी झाली तर माझ्या ह्याच्यात ते असलं पाहिजे या उद्देशानं. तर तेव्हा तो डॉक्टर म्हटला की मुलगी, आणि मी असं नाही का ते सोनोग्राफी करून ते स्क्रीनवर बघून मुलगीच आहे म्हटलं. सर बघा म्हटलं, मी तुम्ही मान खाली घ्या. म्हटलं नक्की मुलगी आहे, कारण तो जे मुलगी आहे म्हटलं तर त्या आवाज जरा लहान वाटत होता. म्हटलं सर नक्की मुलगी आहे, तुम्ही इथं जरा नीट बघता का, 101% मुलगीच आहे असं मोठ्या आवाजात ते म्हटलं. माझं आपलं समाधान, ओके ओके सर. मग आम्ही उठून बाहेर आलो आणि जेव्हा कोर्टात हा सगळा मॅटर गेला त्यावेळी कोर्टाने जे जजमेंट दिलं त्याच्यात त्यांनी या शब्दावर अंडरलाईन करून सांगितलं की तुम्ही जेव्हा म्हणता की 101% मुलगीच आहे, हा तुमचाच आवाज आहे आणि याच गोष्टीवर आम्ही हे सांगतो की हे सगळं तुम्ही केलं होतं. पण मला एक अजून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वाटलं की तिथं जाणं, त्या डॉक्टरला पकडून देणं, त्याच्यानंतर म्हणजे इथपर्यंतचा प्रवास मला फार सोपा आणि सहज वाटला. पण खरं सोपा नव्हता, तिथे पकडल्या गेलं असतं. हो ना, म्हणजे भयंकर होता तो प्रकार. पण आम्ही त्याची सुद्धा तयारी केली होती की समजा असं काही झालं, आपल्यावर जर अटॅकच झाला तर आपण काय करायचं. म्हणजे आम्ही जेव्हा त्या स्क्रीनिंग सेंटरवर गेलो जिथे आमची तपासणी करणार होते, तर तिथे त्या पायऱ्या चढताना सुद्धा कुठून उडी मारणं आपल्याला सोपं आहे. पलीकडच्या साईडला नारळवाला आहे, त्याच्याकडे आपण कसं जाऊ शकू. मी त्या नारळवाल्याचा नंबर सुद्धा घेऊन आले होते की दादा मी आताच जाणार आहे, पण मला तुमचा नंबर आपला देऊन ठेवा, मला इथं उशीर लागला तर मी तुम्हाला फोन करेन. उडी मारणं इतर वेळेस ठीक आहे ना, 7व्या महिन्यात उडी म्हणजे ते फारच होत असं ना. खरं म्हणजे हे बघितल्या लोकांना ऐकल्यावर खरं काय त्याची ते खरंच समजते. म्हणजे तुम्ही पेपरला लिहित होता त्यावेळेस, पण आज तुमच्या तोंडून ऐकताना ना कोणत्या परिस्थितीत तुम्ही सामोरं गेलं ते रिअल मध्ये त्यांना कळतंय या कार्यक्रमातून. ऑपरेशन करताना जेवढा त्रास झाला नाही ना, त्याच्या कितीतरी पट आपण जे काही खरं बोलतोय ते कोर्टात सिद्ध करताना तो त्रास झाला. त्यामुळं म्हणजे कसं व्हायचं, कोर्टात जेव्हा आमची क्रॉस घ्यायला सुरुवात झाली तर समोरची पार्टी ना इतके वेगवेगळ्या प्रकारचे वकील तिथे आणून बसवायचे आणि मी एखादं उत्तर दिलं की त्यांचं इतके विचित्र त्यांचे बॉडी लँग्वेज आणि टाळ्या एकमेकांना देणार, हळूच काहीतरी कुसबुसणार. आणि मला इतकं टेन्शन यायला लागलं, कारण जरी मी पत्रकार असले तरी कोर्टात जाऊन कधी उभं राहायचंय, साक्ष द्यायची असं कधी माझ्यावर वेळ आलीच नव्हती, किंवा रादर मी कधी तो अनुभव असाही कोणाचा घेतला नव्हता. त्यामुळे मला इतकं ते प्रेशर आल्यासारखं झालं. त्यावेळी न्यायमूर्ती बेन म्हणून तिथं होते जे हा सगळा खटला बघत होते, आणि त्यांच्या ते लक्षात आलं की ह्या थोड्या घाबरल्या. मला त्यांनी सांगितलं की माझ्या हातात पेन्सिल आहे, पेन्सिल तुम्ही काय खरं बोलताय आणि काय खोटं बोलताय हे टिपते, त्यामुळे तुम्ही कुठलंही प्रेशर घेऊ नका. माझ्या हातातली पेन्सिल तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही सत्य आहे ते टिपते. मला त्याच्यामुळे इतका कॉन्फिडन्स मिळाला ना, मग मी खिडकीच्या बाहेर एक झाड होतं त्या झाडाकडे बघायचं आणि आपली जी काही उत्तरं आहेत ती बघायची. मला आजूबाजूला त्याच्यानंतर कोणीच काही दिसायचंच बंद झालं. मला फक्त न्यायाधीश ते दिसायचे आणि मी माझं जे काही बोलते तेवढंच. त्याच्यानंतर मला पलीकडं काही दिसलंच नाही. आणि त्याच्यावर ते प्रेशर जे मला पहिल्या 4 तासांमध्ये आलं होतं ते सगळं त्याच्यानंतर निघून गेलं. म्हणजे 1.5 दिवस माझं क्रॉस चाललं होतं. 1.5 दिवस ते मला छळत होते वेगवेगळे प्रश्न विचारून. तुम्ही प्रसिद्धीसाठी करताय, तुम्ही पैशासाठी करताय, तुम्ही याच्यासाठी करताय. म्हणजे लिटरली सांगते, सरकार जे पैसे देतं याचं तुम्ही डिकॉय झालाय सरकारच्या वतीनं, आणि ते पैसे सुद्धा स्वीकारले नाही. ते पैसे आम्ही म्हटलं तुम्हाला कोणाला द्यायचे तेवढे द्या, आम्हाला तेही नको. म्हणजे आमची प्रामाणिक भावना हीच होती की मुली जिथं कुठं ज्या पद्धतीनं मुलींना गर्भातच संपवण्याचे प्रकार सुरू आहेत, तर या प्रकाराला आळा घालण्यासाठी जेव्हा कधी काही लिहिलं जाईल, जेव्हा कधी काही कुठं बोललं जाईल, त्यावेळी एक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आपलं होतं. पहिल्या मुलीच्या वेळी मला हे एवढं नॉलेज नव्हतं, नाहीतर कदाचित पहिल्या मुलीच्याच वेळी मी सुरुवात केली असती की नाही पहिल्यांदा पण करू दुसऱ्यांदाही करू. पण मग ते असं होतं की टेन्शन स्टिंग ऑपरेशन करताना नाही, खरं आहे हे खरं सिद्ध करण्यात मला जास्त त्रास झाला असं दिसलं. खरंच लढाईच होती तुमच्यासाठी, की सोपं नव्हतं. आणि खरंच ही लढाई तुम्ही लढला आणि जिंकला पण. आणि हे स्टिंग ऑपरेशन अजून महिला सुरक्षेसाठी पण तुम्ही ते स्टिंग ऑपरेशन केलं ना? हा, काय झालं होतं, मी वेगवेगळ्या दौऱ्यांसाठी प्रवासात जेव्हा असायचे तर युजली कसं होतं ना की सातारा पेन्शनर सिटी आहे आणि सातारा खूप सेफ आहे, बायकांसाठी सातारा खूप सेफ आहे असं सगळीकडेच एक हवा होती. आणि मी असं म्हणायचे की नाही, इट्स नॉट दॅट सेफ.
म्हणजे बाई म्हणून तुम्ही मला विचाराल तर मला माहिती आहे की मला साताऱ्यातली कुठली धोक्याची ठिकाणं वाटतात. आणि हे अगदी एकदा ऑफिसच्या मीटिंगमध्ये आमची चर्चा झाली आणि बाकीचे सगळे पुरुष सहकारी, नाही सातारा काय, कोण कुठं, बायका किती सुरक्षित आहे. म्हटलं नाही. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यावेळी आम्ही 3घी जणी होतो. म्हणजे मी साताऱ्यात शिरवळला एक महिला रिपोर्टर आमच्या होत्या आणि खटावला होत्या. सो आम्ही 3घींनी म्हणजे इव्हन ड्रेस कोडसह आम्ही सगळं फायनल केलं होतं की मी ड्रेस काय घालणार. कारण बऱ्याचदा असं होतं की साडी नेसलेली बाई आहे तर तिला तिची कुणी छेड काढत नाही किंवा तिची छेड जास्त काढली जाते किंवा असं जे काही होतं. तर आम्ही काय केलं होतं, मी जीन्स आणि टॉप घालून मी होते, एक जण सलवार कुर्ता आणि तिसरी साडी नेसून, एक जण हायवेला थांबली, एक जण मुख्य चौकात थांबली आणि मी मात्र एक 3-4 ठिकाणी साताऱ्यातल्या फिरले. इतका भयानक अनुभव. आणि हे सगळे अनुभव आमच्याकडे कॅमेऱ्यामध्ये काही. आणि ते जेव्हा केलं त्या ऑफकोर्स काही जणांची इगो हर्ट झाली की तुम्ही साताऱ्याची बदनामी केली. पण मला वाटतं ती साताऱ्याची बदनामी नव्हती. त्याच्यामुळं लोकांना कळलं की ओके असं सुद्धा साताऱ्यात होऊ शकतं आणि त्याच्यानंतर काळजी घेतली गेली. हे एक. आणि दुसरं चांगलं असं झालं की स्टँडवरचे जे रिक्षा ड्रायव्हर आहेत सगळे, त्यांनी त्याच्यानंतर एक ठरवलं की मेजॉरिटी क्राऊड महिला ज्या येतात त्या युजली एसटीनं रिक्षानंच ट्रॅव्हल करतात. एखादा ऑटोवाला जर उशिरा परत त्या स्पॉटवर गेला, स्टॉपवर गेला तर लिटरली ते एकमेकांना फोन करायचे, अरे तो संतोषवरून आला नाही, तो 2 लेडीज घेऊन गेला होता, कुठे बघ. मग ते संतोषला फोन जाणार, मग तो संतोष म्हणणार नाही त्यांनी ठिकाण एक सांगितलं होतं पण ते दुसरीकडे घेऊन गेले, त्यांना ड्रॉप करून आता मी यायला लागले. तर मला वाटतं की ही जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्या ऑटोवाल्यांनी घेतली, रिक्षा चालकांनी घेतली, ती मला वाटतं त्याचा आउटकम होतं. आणि लोकांना हे पण समजायला लागलं की ओके म्हणजे नुसतंच तिथं साताऱ्यात बायका सेफ आहे असं नाही, अनसेफ सगळीकडे आहे, पण आपण त्यांना सेफ वातावरण दिलं पाहिजे. ते सेफ वातावरण देण्यासाठी जसे ऑटोवाले पुढे आले तर मला वाटतं ते त्या स्ट्रिंग ऑपरेशनचं एक यश होतं की येस त्या लोकांनी सुद्धा ती जबाबदारी घेतली की ही फक्त बाई नाहीये, ही कोणाची तरी ताई आहे, ही कोणाची तरी आई आहे आणि आपल्याला तिच्याकडे पण बघायचं आणि आपल्याला तिची काळजी घ्यायची. तर हे त्याचा आउटकम. म्हणजे दोन्ही कामं एवढी तुम्ही महान केली आहेत ना. म्हणजे इथे तर महिला सेफ झाल्या आणि ज्या मुलींना म्हणजे गर्भातच मारलं जात होतं त्यांना आज फुलं त्या जन्माला येतात, हे म्हणजे अगदी इतकं पुण्याचं काम आहे ना की नक्की तुम्हाला भरभरून आशीर्वाद लागणार आहे. म्हणजे किती तरी मुली त्यानंतर जन्माला आल्या असणार आहेत आणि त्या उद्या प्रगती असणार आहे. म्हणजे जसं लहान असताना तुमच्या आई वडिलांनी प्रगती नाव ठेवलं म्हणजे त्यांना वाटलं असणार आहे की नक्की माझी मुलगी आयुष्यात पुढे प्रगतीच करणार आहे, म्हणून त्यांनी प्रगती नाव ठेवलं तुमचं. आणि सर प्रिंट मीडिया 22 वर्ष तुम्ही त्यात काम करताय आणि आता डिजिटल मीडियामध्ये काम करताय, तर दोन्ही तुम्हाला फरक काय जाणवतो? दोन्हीमध्ये फरक आहे. कोणते जास्त मीडिया चांगला वाटतंय तुम्हाला? नाही, चांगला वाईट असं पटकन ठरवता येणार नाहीये. डिजिटल मीडियाला वेग आहे पण प्रिंटला विश्वास लागत आहे. प्रिंट मधलं वाचलेलं दीर्घकाळ लक्षात, पाहिलेलं लवकर स्मृतीमधून नष्ट. त्यामुळे दोन्हीची वेगवेगळी बलस्थान आहेत, दोन्हीची प्लस पॉईंट आहेत, मायनस पॉईंट आहेत. आणि 22 वर्ष प्रिंटमध्ये काम केल्यानंतर थोडंसं हे आधुनिक हत्यार आहे आणि ते आपल्याला चालवता आलं पाहिजे म्हणून ETV पत्कर. आधुनिक हत्यार म्हणजे तुमच्या शब्दांना तलवारची धारण दोघांच्या लेखणीत म्हणजे असं सामर्थ्य आहे की जबरदस्त धडाके वाजत चालते. म्हणजे या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी की पत्रकार कसा असावा, पत्रकाराची म्हणजे पत्रकारिता कशी असावी किंवा पत्रकारितेच्या अंगी गुण काय असावे, असं याबद्दल काय सांगतात? मला विचारलं तर मी हे सांगेन की पत्रकार कसा असावा किंवा पत्रकारांना कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. मला असं वाटतंय की ब्रेकिंग न्यूजच्या मागं पत्रकारांना लागू. ब्रेकिंग न्यूज ही तात्पुरती आणि हवावरचं पाणी आहे. जोपर्यंत पानावरती आहे तोपर्यंत छान दिसतं, कधी गळून पडतं सांगता येत. सबसे आगे सबसे तेज यावर तुम्ही सर काय सांगताय? म्हणजे आजकालचे पिवळे मला आठवतंय की मांढर दिवसा दुर्घटना घडली होती, त्यावेळेला सगळ्या तेज मीडियानी 2000 माणसं मिली, 5000 माणसं मिली, 8000 माणसं मिली. म्हणतो आम्ही इथंच आहे, समोर बॉडी पडल्यात आणि या बॉडीज अजून मोजल्या नाही, त्यामुळे अंदाज काढणं कठीण आहे. पण ठीक आहे 500-600 असू शकतील या बॉडी, पण या बॉडी 2000 कसं म्हणायचं.
पण त्यावेळेला 10,000 आकडे ऐकलेले, 10,000. म्हणजे आम्हाला फोन यायचे लोकांचे की होय तू गेलास तिकडे 10,000, काय अंदाज नाही बाबा, पण हे समोर 500 वर वाटत नाही. 362 रिअल आकडा काय निघाला, 362. 10,000 फिगर कुठं, 362 कुठं? ठीक आहे, 300 500 समजू शकतो, अंदाज चुकला. 300 10,000 हे थोडस त्याला वेळ कमी आहे. अर्थात मी म्हणत बोल की प्रत्येकाचं बलस्थान वेगळं आहे. अमुक उजवा आणि अमुक डावा असं म्हणता येणार नाही. प्रत्येकाचं बलस्थान आहे, प्लस पॉईंट आहे, मायनस पॉईंट आहे. त्यामुळे आहे, पण थेट भिडता येतं प्रश्नाला, डायरेक्ट भिडता येतं, वाचकाला डायरेक्ट दाखवता येतं. हे इलेक्ट्रॉनिक माध्यमाचं बलस्थान आहेच. आणि थेट प्रश्न करतात की बोला मला काय म्हणायचं, तो पप केला तर ते तुम्हाला डायरेक्ट कॅमेऱ्यावरती दिसतं. शब्दामध्ये ते मांडता येत नाही. हा ठीक आहे, त्यांनी बोलण्याचे टाळले समजलं, पण त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत ना, ते वाचकाला बरोबर पकडतात. अरे नाही सापड आहे, हे चुकीचं बोलते. 22 वर्ष सर, तुम्ही 20 वर्ष झाले का मॅडम? मगाचा मुद्दा तो सांगायचा राहिला, तो हा आहे की ब्रेकिंग न्यूजच्या मागे लागून नाही उपयोग. ब्रेकिंग न्यूज तात्पुरती आहे, विधायक पत्रकारिता आहे, सकारात्मक पत्रकारिता आहे. म्हणजे आज आपण बघतोय की सगळीकडे आज 2,000 पेशंट निघाले, 1,500 पेशंट निघाले, रेमडेसिवीरचा काळाबाजार चाललाय, बेड मिळत नाहीत. पण त्याही वेळेला काही लोक सामाजिक काम करतायत. कोण आणखीन माझा नंबर आला, पण माझ्या तरुण मुलाला मी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला. म्हणजे सकारात्मक गोष्टी खूप घडतात, या मांडल्या पाहिजे. हे मांडतच नाही आपण काय बघतोय, फक्त सनसनाटी तात्पुरती होती, विरून जाते. अशा किती सनसनाटी बातम्या आपण ऐकल्या, वाचल्या आणि लक्षात राहिल्या. पण पॉझिटिव्ह बातम्या बघा तुमच्या लक्षात आहे. तुम्ही सांगू शकाल की मागच्या आठवड्याभरामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह बातम्या काय ऐकल्या? पॉझिटिव्ह बातम्यामध्ये एनर्जी, विकासात्मक बातमीदारीमध्ये त्या शहराचं काहीतरी त्या गती देणं. नाहीतर मग अमका बदमाशच आहे, तमका तसलाच आहे, ह्याचं काही लक्षच नाही झालं. लोक कोडगी बनले जातात, लोक बघत नाही तुम्ही जर असं म्हणायला. पण पॉझिटिव्ह मांडू, चांगल्या गोष्टी मांडू, पत्रकाराचं कामच आहे. टीका तर केलीच पाहिजे, जरूर करायची, टीकेच्या वेळी टीका पण करायची, पण त्याचबरोबर सकारात्मक पत्रकारिता, पॉझिटिव्ह पत्रकारिता, विकासात्मक पत्रकारिता याला जास्त किंमत आहे. आणि हेच पुढे टिकणार आहे, हेच पुढे चालणार आहे असं मला वाटतं. मॅडम, पत्रकारिता कोणत्या दिशेने चालली आहे किंवा तुम्हाला काय वाटतं की कोणत्या दिशेने जायला पाहिजे सध्याची पत्रकारिता? मला असं वाटतं की आता जी काही गती आहे, तर सगळ्यांना हातात सगळं ऐकतं मिळते, तर थोडं त्याची क्रेज जास्त आहे. म्हणजे ऑनलाईन जे काही आपल्याला बघायला मिळते. पण मला वाटतं की तिथं सुद्धा सत्यताच सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे तुमची जिरवायची म्हणून मी यांची बातमी मोठी लावणं किंवा ह्यांना ग्लोरिफाय करणं, हे जे काही ट्रेंड येत आहेत, तर हे खूप वाईट ट्रेंड आहे असं माझं म्हणणं आहे. कोणी चुकतोय तर तो आरसा म्हणून तुम्ही तुमच्या न्यूजपेपरमध्ये, तुमच्या माध्यमांमध्ये तुम्ही ते दाखवणं अपेक्षित आहे. पण उगीच माझ्याने तुझे खुन्नस आहे म्हणून मी ह्याला कुठंतरी मोठं करणार आणि तुझ्या विरोधात वापरणार, हे जे काही ठिकाणी दिसतं पत्रकारितेमध्ये, तर मला वाटतं हे फारच भयानक आहे. आणि जे काही ज्यांना कोणाला इच्छा आहे, ज्यांना पत्रकारिता करायची इच्छा आहे, यांनी हे डोक्यात ठेवावं की पत्रकारितेमध्ये फार पैसा मिळत नाही. तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही चांगलं काम करू शकता आणि तुम्ही तुमचं चांगलं नाव करू शकता. सर आणि मॅडम, तुमच्या सहजीवनाची सुरुवात कधी झाली, कशी झाली? म्हणजे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? तुम्ही सांगा. आमचं लव्ह विथ अरेंज मॅरेज. आम्ही प्रेम केलं आणि मी घरातल्यांना सांगितलं, घरातले म्हणले करूया, लव्ह विथ अरेंज. अच्छा. आणि मुलींची नावं न्यासा आणि एका आहे ना, मग अशी काय वेगळी अशी नावं काय सुचली तुम्हाला? नाव ठेवताना मी असं ठरवलं होतं की या बाळाचं आपल्या आयुष्यातलं रेफरन्स आणि म्हणजे काय ते आपल्या आयुष्यात आल्यानंतर काय काय झालं. सो मोठी मुलगी न्यासा, तिचं न्यास इज फाउंडेशन, हा संस्कृतमधला शब्द न्यास, तर त्याचा अर्थ फाउंडेशन असा होतो. आणि इजिप्शियन लँग्वेजमध्ये न्यासाचा अर्थ होतो चांगल्या कामाची सुरुवात, गिफ्टेड बाय गॉड. आणि न्यासाचं असं झालं होतं की ती 2 दिवसाची असताना आम्हाला तिचं इंटेस्टाईनचं ऑपरेशन करायची वेळ आली होती. आणि मग ते ऑपरेशन साताऱ्यात होणं, हे करणं, म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशनमधून आम्ही ती हे झाली, सस्टेन झाली. सो तिचं नाव आम्ही ठेवताना की गिफ्टेड बाय गॉड आणि प्लस चांगल्या कामाची सुरुवात असं आम्ही न्यासा ठेवलं. आणि छोटीच्या वेळी तर फारच उत्पटान गोष्टी आमच्या लाईफमध्ये होत होत्या.
म्हणजे आम्हाला काहीतरी स्टिंग ऑपरेशन करायची हुकी यायची. ती जेव्हा आम्ही तिला घरी घेऊन आलो तर मला लाडलीचा पुरस्कार जाहीर झाला आणि तिला घरात आणून ठेवलं आणि मला फोन आला की तुला लाडली पुरस्कार जाहीर झाला. शैलेंद्रला फेलोशिप मिळाली. ती 3 महिन्यांची 2-2.5 महिन्यांची असताना मधुरा वेलणकर बरोबर तिनं काम केलं. 2 डॉक्टर तर आम्ही ऑलरेडी पकडले होते. सो मग हे बाळ आपल्या आयुष्यामध्ये युनिक आहे. मग युनिक या शब्दावर आम्ही विचार करत होतो की युनिकला आपल्याला काय म्हणता येईल, काय शब्द आपल्याला तिथे देता येईल. सो एकमेव द्वितीय, एका. मग आम्ही तिचं नाव एका ठेवलं. आणि असं होतं की दोन्ही मुलींना कोणीही भेटलं की ते दुसऱ्यांदा विचारतात काय नाव सांगितलं. आणि माझ्या नावामुळे तर मी पण विचारलं ना की काय नाव आहे म्हणून. आणि सासूबाईंचं काय सांगता तुम्ही? त्या खूप सपोर्टिव्ह आहेत. माझं काय व्हायचं, मी माझ्या ऑफिसच्या दौऱ्यांच्या निमित्तानं मी कुठेही गेले तर युजली कसं ना किरकिर असते की हा आता सून निघाली, आता सगळं मला घरातलं करावं लागणार. कारण माझ्याकडं घरात कुठल्याच कामाला बाई नाही, त्यामुळं ते सगळं आपणच बाहेर करून काम करायचं आणि मग बाहेर पडायचं. सो त्यांनी कधी तशी किरकिर नाही केली. त्याच्या आधी मी थायलंडला माझ्या ऑफिसनं पाठवलं होतं. सो माझा तो थायलंड दौरा होता. तो दौरा करत असताना पण मला पॅकिंगला मदत करणं, भडंग अमुक तमुक ते सगळं त्यांनी आपलं घराला त्यांनी तयार करूनही मला ते दिलं. सो मला त्यावेळी वाटलं की मी त्यांच्या जागी असते आणि माझी सून अशी निघाली असते तर मला ऑब्व्हियसली वाटलं असतं की कधीतरी आपण सुद्धा विमानानं प्रवास करावा. कारण आईने कधी आमचा प्रवास केला नाही. सो एकदा मी ठरवलं की ॲक्च्युली शैलेंद्रला म्हणत होते की तुम्ही त्यांना घेऊन जाऊ. की मुलांना फिरवलेलं त्याचा एक आनंद एकदम बढियाच असतो. मी म्हटलं नको, तुला अरेंज होत असेल तर तुझा. मग मी आणि शैलेंद्र फक्त आम्हाला दोघांनाच माहिती होतं की मी आईंना घेऊन जाणार आहे. बाकी सगळ्यांना माहिती होतं मी दिल्लीला जाणार आहे, पण मी एकटी जाणार आहे. सो मी काय केलं, घरातले जे आईंचे साडी आणि बाकीचे त्यांचे कपडे होते ते मी एकदम खालच्या कप्प्यामध्ये टाकले, चेन पॅक केली आणि त्याच्यावर मात्र माझं सगळं सामान मी त्यांच्यासमोर घालायला सुरुवात केली. आणि हे म्हटले की आपण तिला एअरपोर्टला सोडायला जाऊ, तू 4 दिवस पुण्यात, माझे दीर राहतात, तर तू 4 दिवस पुण्यात थांब, प्रगती येताना तुला घेईल आणि मग ती इकडे येईल. लिटरली सांगते, सासूबाईंना खरंच काहीच कल्पना नव्हती की त्या माझ्याबरोबर येणार आहेत किंवा त्यांचं काही सामान आम्ही घेतले, आणखी काहीही नाही. एअरपोर्टवर त्यांनी रडायलाच सुरुवात केली की जेव्हा मी त्यांना म्हटलं की आपण दोघी पण दिल्लीला जातोय. म्हणजे माहिती काय म्हटलं हो. शैलेंद्र ॲक्च्युली असं म्हटलं की प्रगती एवढं तू फिरतीस, माझ्या आईला पण कधीतरी नाही. म्हटलं आई चला. तर म्हटलं चला कुठं, ते काय एसटी बसून तिकीट ऐनवेळी काढलं. चला म्हटलं आपल्या दोघींचे तिकीट आहे बघा ते इथं दिसतंय. त्यांना विश्वासच बसला. म्हटलं कॅबी फॉर वैशाली हे तुमचंच नाव आहे. मग जे काही त्यांनी हे केलं कारण त्यांना एक्सपेक्टेड नव्हतं. आणि परवाही त्या म्हटल्या की आजपर्यंत विमान आम्ही फक्त दारातनं बघितलं होतं, त्या विमानात बसायचं चान्स जो काही आहे सुनेमुळं मिळाला. त्यामुळे पण ते असं होतं की हे रिलेशन जपताना सुद्धा मला असं वाटतं की आपण त्यांच्या जागेवर असतो तर आपल्याला काय वाटलं असतं हे जेव्हा मी विचार करते आणि मला जे काही उत्तर मिळतं त्या अकॉर्डिंगली मी त्यांच्याशी वागते. म्हणजे त्या सासूबाई आहेत, सारख्या सूचना करतात नो डाऊट, पण रिस्पेक्टफुल लव्ह पण आहे त्यांच्यासाठी. म्हणजे मी एखाद्या वेळी यांच्यावर किंवा मुलींवर माझं जर राग निघाला तर ते शॉक ॲब्झॉर्बरचं काम करतात. म्हणजे चिडलीवर हे सुद्धा काम त्या करतात. सो मला वाटतं की माझं आणि त्यांचं रिलेशन आणि ते सगळं बॉन्डिंग जे झालं ते खूप चर्चेनं झालं. म्हणजे एखादी गोष्ट नाही पटली तर ती स्पष्ट एकमेकींना बोलायचं हे जे होतं ना, तर त्याच्यानंतर त्यांचं रिलेशन इतकं भरत गेलं की आता जरी त्या पुण्याला असल्या किंवा कोविडच्या काळामध्ये वारंवार फोन करून तुम्ही हे खा, तुम्ही ते खा, म्हणजे कुठं कुठं काहीतरी पेपरमध्ये वाचायचं आणि मग आम्हाला त्या सूचना करायच्या. तुम्ही म्हणाला दोघांचं, तर तुमच्या दोघांचं म्हणजे एक मला म्हणायला सारखं असायचं की अरे दोघं एक सकाळ पेपरला एक लोकमतला, असं मला त्याची शंका रे हे यांना बातमी सांगत असतील आपल्या बायको आपली नवऱ्याला सांगत असणार कसे काय हे पेपरवाले, असं मला एक थोडंसं मनाला वाटायचं. पण त्यात कसं म्हणजे दोघांनी कसं काय साधलं व्यवस्थित की नाही, माझी बातमी माझी, तुझी बातमी तुझी, असं कसं काय म्हणजे कसं मॅनेज केलं हे सगळं? ते असं की शैलेंद्र ज्याच्यामध्ये शैलेंद्रला इंटरेस्ट आहे त्याच्यात मला बिलकुल इंटरेस्ट नाही आणि ज्याची मला आवड आहे ते त्यांना आवडते. त्यामुळे आमचं कधीच एकमेकांच्या बातम्या कधी क्लॅश झाल्यात किंवा त्यांचं आणि माझं बीट सेम आहे असं कधी झालंच नाही. आमचे बीट पण आम्ही वेगवेगळे ठरवून आम्ही हे केलं की तुम्ही नगरपालिका बघताय तर मी चुकूनही नगरपालिकेत मी बघणार नाही, मी आरोग्य बघते तर हे चुकून मी आरोग्याच्या दिशेकडे येत नाही. म्हणतात ती आणि तिचं हे ती बघते. एज्युकेशन माझं स्पेशालिटी, एन्व्हायरमेंट याच्यामध्ये शैलेंद्र नाही. म्हणजे ते त्यांची आवडही नाही. ती एन्व्हायरमेंट आम्ही कॉमन इंटरेस्ट आहे आमचं, पण त्या व्यतिरिक्त आमचं कुठेही काही कॉमन
इंटरेस्ट ऑफ पॉइंट नाही. सर रॅपिड राऊंड करूया आपण. हा आवडता हिरो अमिताभ बच्चन. तुमचा आवडता सलमान. तुमची आवडती हिरोईन? स्मिता पाटील. सर मला वाटलं की तुम्ही म्हणताल आवडती हिरोईन ही आणि तुम्ही आवडते हिरो तुम्ही त्यांना म्हणताल तर हिरो हिरोईनची नावं सांगितलं असं झालं ते. पहिलं गिफ्ट काय दिलेलं सरांनी तुम्हाला? ड्रेस. मॅडमनी तुम्हाला? मोबाईल दिला. लव्ह लेटर दिलेलं का सरांनी तुम्हाला? कधीच नाही. एवढे चांगले दोघे तुम्ही. मॅडमनी तरी एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो. लेटर कशाला लिहायचं? समोरच लेटर पण एवढे छान लिखाण करताय म्हणजे दोघं अगदी छान. पण समोरच बसायची ना. लेटर कसं लांब असेल तर पाठवता आलं असतं पण समोरच बसायची. त्यामुळे काय लेटर काय नव्हतंच नाही. मॅडमचा स्वभाव कसा आहे तुम्हाला काय वाटतं सर? मॅडमचा स्वभाव शिस्तप्रिय आहे. मॅडम सरांचा स्वभाव शांत संयमी. स्वतःबद्दलचं मत तुमच्या की मी प्रगती काय? खूप सुंजीव आहे, खूप स्पष्ट आहे आणि जे काही आहे ते ओपन आणि खरी आहे. खूप छान आपली चर्चा रंगली. म्हणजे अजून 2-3 तास आपण निवांत गप्पा मारूया पण थोडंसं वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थांबूया. आणि खूप मनापासून मला आनंद पण झाला आणि खूप म्हणजे खूप आम्हाला सगळ्यांना चांगलं शिकायला मिळालं. तुमच्याकडून खूप ज्ञान मिळालं. खूप चांगले तुम्ही संवाद साधला सगळ्यांशी आणि मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही आला नीलम टॉक शोला. अक्षरशः वेळ काढून तुम्ही आला आणि तुमची मुलाखत दिली. मनापासून तुमचं धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मुलाखत पाहण्यासाठी नीलम टॉक शोला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नीलम टॉक शो.